रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरात पुन्हा एकदा कोरोनाने दबक्या पावलाने शिरकाव केला असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे। कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत, जेणेकरून कोरोनाचा फैलाव होऊ नये व ते टळावे आणि लवकरच नियंत्रणात यावे यासाठी खबरदारी म्हणून उपाययोजना तसेच सूचना प्रत्येक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। येणाऱ्या काळात भांडे, संच, कुपन व वारस नोंद करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयात होणारी गर्दी टाळून ऑफलाईन पद्धत बंद करून ऑनलाईन पद्धत सुरू का करावी, तसेच बांधकाम कामगारांना येणाऱ्या अडचणी, कुपनच्या नावाखाली बांधकाम कामगाराची होणारी आर्थिक लूट व त्यांची होणारी पिळवणूक या विषयावर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांनी कामगार आयुक्त कार्यालयात उपस्थित असलेले दुकान निरीक्षक सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिली आणि ऑफलाईन पद्धतीचे तोटे व ऑनलाईन पद्धतीचे फायदे याचे महत्त्वही समजावून सांगितले। कामगार आयुक्त हे शासकीय कामानिमित्त मुंबईला गेले असल्याने ते कार्यालयात उपस्थित नव्हते। गर्दी टळली तर कोरोना टाळला जाऊ शकेल म्हणून ऑफलाईन पद्धत बंद करून ऑनलाईन पद्धत सुरू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार आयुक्त कार्यालयात उपस्थित नसल्याने कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देतेवेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ किसन जाधव, शहर अध्यक्ष तेजल रोहित परदेशी, उपाध्यक्ष चंद्रशेखर खाजप्पा अळगीकर, शहर सचिव मेघा तटरास, सहसचिव शोभा कवाडे, संघटक संगीता लवटे, ज्योती शिंदे, अंबिका मेंगजी, लता गुडल, मधुरा देवनपल्ली, लता कोल्हापुरे, रेणुका पवार, शोभा भंडारी, लक्ष्मी बारड, अनिता अळगीकर, रुपाली शिंदे, प्रियंका कारंडे, निशा जाधव, नीता माने, गीता पाटोळे, फारुख बोरगावकर, रामा कांबळे, प्रशांत गावडे, पवन कवडे, मल्लिकार्जुन शिंदे आदी पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपली प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे म्हणाले की महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने आज आयुक्त साहेबांच्या ऑफिसमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्या कारणाने गर्दीचे प्रमाण कमी करण्यात यावे व ऑनलाईन भांडे संच व ऑनलाईन प्रक्रिया चालू करण्यात यावी यासाठी आज त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। कारण का की कोरोना परत एकदा डोकं वर काढत आहे व जे काय इथं बांधकाम कामगारच्या ऑफिसला ऑनलाईन प्रक्रिया चालू आहेत व भांडी संचच्या ठिकाणी काय प्रक्रिया चालू आहेत त्या ठिकाणी गर्दीचे प्रमाण वाढत असल्याने एक कोरोनाचा प्रभाव वाढण्याची शक्यता दाट असल्याने आज आम्ही संघर्ष कामगारच्या वतीने सर्व पदाधिकारी व आमचे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ जाधव, शहर अध्यक्ष तेजल परदेशी, उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर साहेब व सहसंघटक मेघा तटरास, सचिव शोभा कवाडे व आमचे सर्व कामगारचे जे काही आमचे संघटना आहे यांच्या वतीने आम्ही आयुक्त साहेब आज पुण्याला मीटिंगला आहेत असं समजलं आम्हाला, म्हणून आम्ही त्यांचे जे खालचे इन्चार्ज घेणारे अधिकारी आहेत सूर्यवंशी साहेब यांना निवेदन देऊन आम्ही आमचे वतीने त्यांना विनंती केली आहे की होता होईल तेवढी जास्तीत जास्त लवकर निर्णय घेऊन गर्दीचे प्रमाण कमी करावे व ऑनलाईन प्रक्रिया चालू करावी व भांडे घेणारे जे कामगार वर्ग आहेत त्यांनाही आमचं एक सांगणं आहे की कुठल्याही ह्याच्या बळी न पडता कुठंही कुणालाही एक रुपया न देता तुम्ही भांडी संच तुम्हाला मिळणार आहे, तरी तुम्ही कृपया करून भांडे घेण्यात जास्तीत जास्त गर्दी करून स्वतःचा वेळ टाईम वाया घालवून स्वतःच्या जीवाची हानी करून घेऊ नये हेच आमचे बांधकाम कामगारच्या सर्व कामगारांना विनंती आहे। भांडे हे मिळणारच आहेत, सरकारी नियमानुसार तुम्ही भांडे घ्यावे संच हीच आमची मागणी संघटनेची आहे। कोणीही या संदर्भात जर का पैशाची मागणी करत असेल तर तुम्ही भांडे घेऊ नका, सरळ आयुक्त साहेबाच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांना रीतशीर तक्रार करा की बाबा हे इथं आम्हाला अशा पद्धतीच्या अडचणी येत आहे व त्या अडचणीमुळे आयुक्त साहेब जे काय निर्णय घेतील ते योग्यच घेतील, पण आम्ही सुद्धा आमच्या संघटनेच्या वतीनं मागणी केली आहे
की ही प्रक्रिया सगळी ऑनलाईन चालू करण्यात यावी, जेणेकरून कुपन व लोकांना 4-4, 5-5 हेलपाटे घालण्याची जी काय प्रक्रिया चालू आहे ते थांबेल. पुण्यामध्ये काय तिथले जे आयुक्त प्रशासन आहे त्यांनी स्वतः निर्णय घेतला आहे की त्यांच्या घरी जाऊन त्या बांधकाम कामगारांना भांडी देत आहेत. निदान तुम्ही आम्हाला ऑनलाईनची प्रक्रिया करून तर आम्हाला व्यवस्थित भांडीचे संच उपलब्ध करून मिळावे, हेच आमच्या आयुक्त साहेबांकडे मागणी आहे. व बांधकाम कामगारांना परत एकदा विनंती करतो की तुम्ही तिथं जाऊन पैसे देऊन भांडी घेऊ नका. सरकारनं तुमच्यासाठी मोफत ठेवलेलं आहे, मोफतच घ्या. जर काय तशी अडचण असेल तर तुम्ही समक्ष आयुक्त साहेबांची गाठ घ्या, नसेल तर आमच्या संघटनेशी संपर्क साधा, आम्ही त्याच्यावर मार्ग काढू. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव तेजल रोहित परदेशी. मी संघर्ष बांधकाम मजूर संघटनेचा शहराध्यक्ष आहे. तरी आमच्या वतीने आयुक्तांना जे पत्र देण्यात आलं आहे की ऑनलाईन पद्धत चालू करा, त्या विनंतीला मान देऊन दखल घ्यावी अशी आमची विनंती आयुक्तांना. तसंच इथे ज्या महिला येतात त्या महिला वर्गांना स्वच्छतेच्या किंवा टॉयलेटची सोय नाही आहे, पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, हे सुद्धा लक्ष द्यावं. कारण इथे 1-2 तास थांबणं लेडीजसाठी कष्टाचं काम असतं. या गोष्टीकडे सरकारनं आणि आयुक्ताने किंवा इथल्या जे कामगार वर्ग आहेत त्यांनी लक्ष द्यावं, एवढी मागणी आहे आमची. कुपन सिस्टीम ही सरकारकडून फ्रीमध्ये आहे, तरी एजंटद्वारे त्याच्यासाठी जे काही पैसे आकारण्यात येतात त्याला बळी न जाता कामगार वर्गाने स्वतः तिथे उपस्थित राहून किंवा आमच्या संघटनेशी जरी संपर्क साधला त्यांनी तरी आम्ही त्यांना फ्रीमध्ये भांडे देण्याचा प्रयत्न करूच. आणि कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या हेतूने शक्यतो सगळ्या पद्धती ह्या ऑनलाईन पद्धतीने व्हावा अशी आमची मागणी आहे. कामगार जनरल संघटनेच्या वतीने आज सोलापूर दमानीनगर येथील कामगार आयुक्त यांच्या कार्यालयास संघटनेकडून आज आयुक्त साहेबांना मीटिंगला पुण्याला असल्यामुळं त्यांचे ॲडिशनल अधिकारी सूर्यवंशी साहेब यांच्याकडे निवेदन देऊन आज आमच्या संघटनेचे अनेक प्रश्न आहेत की जे सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सोलापूरमध्ये 7 रुग्ण आढळलेले आहेत, तर त्या रुग्णांचे दखल हे प्रशासन घेत आहे. तर या ऑफिसमध्ये कामगार आयुक्तांच्या आम्ही निवेदनामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की जे होणारा जो त्रास आहे जनतेला व कामगारांना, त्याच कामगारांना जीवित धोक्यापासून जसं तुमचा प्रयत्न राहील त्या कोरोनाच्या प्रभावापासून रोखण्याचा तो प्रयत्न आपण करावा. व येथील समस्याला महिलांची समस्या असेल टॉयलेटची वगैरे या सुविधा महिलांना मिळत नाही, त्यामुळं महिला वर्गामध्ये नाराजीचं प्रमाण आहे आणि कामगाराकडून तो राग संताप व्यक्त होत आहे. तर आमच्या संघटनेकडून अशा अनेक महिलांनी त्या प्रश्नाबद्दल आम्हाला विचारपूस केली असताना आज निवेदनमधून आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. तर त्यावर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन जे महिलांना सोयीसुविधा उपलब्ध आहे ते करून देण्यात यावे. आणि जो भांडी संच वाटपाचा महाराष्ट्र शासनाकडून जो फ्री मोफत दिला जातो त्यात काही एजंट लोक टोकन हे पद्धत सिस्टीम चालू केलेले पैसे घेऊन, तरी कामगारांना माझी एक विनंती आहे संघटनेकडून की कोणत्याही बळीला आमिषा पडू नये व कुठल्याही एजंटाला 1 रुपये न देता जो महाराष्ट्र शासनाने उपक्रम राबवलेला आहे फ्री संच भांडी वाटप, तो फ्री संच वाटप तुम्ही घेण्यात यावा. अगर कोणी पैशाची मागणी केली, अगर कुठल्या एजंटानं तुम्हाला जर कुठला त्रास दिला तर या संघटनेकडे तुम्ही अवश्य या, त्या संघटनेकडून आम्ही तुम्हाला तुमची मदत करू. आणि आजच्या ह्या निवेदनाच्या द्वारे मी एक इच्छित सांगू इच्छितो की जो काही निवेदन चालू आहे देण्याचं आमचं काम आणि जो संच भांडे वाटपाचा जो ऑनलाईन पद्धत पूर्वी जशी होती तसं आयुक्त साहेबांनी त्वरित लक्ष घालून ते पूर्वीप्रमाणे करावे अशी आमची संघटनेची विनंती आहे. आणि आज रोजी ह्या विनंतीला मान ठेवून आयुक्त साहेब आमचे प्रश्न मार्गी लावतील ही अपेक्षा आम्ही बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.